नमस्कार, मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. पुरंदरच्या चिकने पिता पुत्रांची गगन भरारी. निर्भेळ विठूमाऊली गुळाचा पुरंदरमध्ये वाजतोय डंका. IT अद्ययावत नोकरी. महागड्या शिक्षणाला फाटा देत आपल्या वाडवडील पारंपरिक नैसर्गिक पीक उत्पादनाचा आदर्श कायम ठेवत जयाद्री खोऱ्यातील निलेश चिकने आणि त्यांचे पुत्र ओंकार चिकने या शेतकरी पिता पुत्रांनी एकत्र येत 100% नैसर्गिक गुळ तयार करीत आणि पारंपरिक तंत्र वापरून तयार केलेल्या विविध गुळ पदार्थाला तालुक्यात उत्तम प्रतिसाद मिळत असून चिकने यांच्या विठूमाऊली गुळाचा डंका आता तालुक्यात गाजू लागलाय. संपूर्ण परिवार सकाळपासून ते सायंकाळपर्यंत आपल्या गुळ उत्पादन केंद्रात कोणत्याही केमिकल आणि पावडर अथवा पदार्थाचा किंचितही वापर न करता जुन्या पारंपरिक पद्धतीने गुळ उत्पादन घेऊन त्यापासून कॅन्डी काकवी गुळाच्या ढेपी देखील तयार करून बाजारात आणल्या आहेत. त्यांची चव आणि उत्तम प्रमाण पाहता नागरिकांनी त्यांचे कौतुकही केले आहे. विठू माऊली नाव देऊन प्रत्येक पदार्थ आरोग्य हिताचा निर्मिती करून सात्विकतेचं प्रमाण सिद्ध केले असून हा गुळ कितीही चाकला अथवा चहात वापरला गेला तरी कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट निलेश चिकने यांनी सांगितले. आपल्या मुलानेही हा सात्विक व्यवसाय लोकहिताचा समजून मोठा केला पाहिजे, याकरता मुलांनीही महागड्या शिक्षणाला नोकरीला फाटा देत स्वतःची निर्मिती व्यवसाय सुरू केला. अशी नैसर्गिक गुळाची वेगवेगळ्या ड्रायफ्रुटचे वापर करून स्वनिर्मित चिकनी चिक्की बर्फी आणि बिस्किटाची निर्मिती करणार असल्याचंही ओंकारने सांगितले. खर तर खंडोबाच्या जेजुरीत विठू माऊली गुळ उत्पादनाचा हा डंका निश्चितच लोकांना पुन्हा पुन्हा चव घ्यावीशी वाटेल असा आहे. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, जेजुरी. नमस्कार, माझं नाव ओंकार निलेश चिकने. मी विठू माऊली या गुळ व्यवसायाचा संचालक आहे. व्यवसाय चालू करण्याचा उद्देश असा होता की मी पहिले 10वी 12वी 11वी 15वी पर्यंत शिक्षण घेतलं. शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करायचं म्हणजे मला पहिल्यापासूनच नव्हती. तरीही मी 2-3 ठिकाणी प्रयत्न केला. नोकरी 2-3 ठिकाणी मिळत पण होती, पण एक स्वतःचा व्यवसाय चालू करायचा ही मला पहिल्यापासूनच इच्छा होती. ती इच्छा असल्यामुळे आमच्याकडे पहिल्यापासून ते ऊस हे मेन पीक होतं. त्या ऊस पिकामधून आता काय आपण वेगळं करू शकतो का? कारण की आमच्या इथं पहिल्यापासून ऊस हा फक्त कारखान्यासाठी मर्यादित होता. ऊसापासून एक नवीन बायो प्रोडक्ट करण्यासाठी मी गुळ हा व्यवसाय निवडला. त्यामध्ये व्यवसाय निवड करत असताना मी पहिल्यांदा गुळाविषयी सर्व माहिती घेतली. कुठल्या प्रकारचे गुळ कसा तयार करतात. आता आपल्या भागात शक्यतो गुऱ्हाळ नाहीच आहेत. जवळपास पुरंदरमध्ये गुऱ्हाळ नाही आहेत. खाली यवत किंवा सगळ्यात चांगला गुळ म्हणलं गेलं तर कोल्हापूरचा आहे. त्या ठिकाणी मी गेलो, प्रत्यक्ष भेट दिली, कसे काय प्रोसेस असते सगळं पाहिलं. त्यांचा विचार घेऊन इकडं मी आलो. इथं सगळे सेटअप उभारले आणि कोल्हापूरच्या लेवलचा किंवा त्यांच्यापेक्षा चांगला म्हणायचं गेलं तर आपण आता इथे गुळ तयार करत आहे. आपला गुळ हा आरोग्यासाठी व लोकांच्या सगळ्यात म्हणजे काय म्हणतात त्याला जास्त खाण्यासाठी हा योग्य आहे. आपण गुळ मग तयार करत असताना आपण गुळाची 1 किलोची ढेप, गुळ कॅन्डी, क्यूब, काकवी हे सर्व प्रकार आपण करतो. ते अजून आपण त्यात पुढे डेव्हलप करणार आहे. जर कोणाला गुळाविषयी नमस्कार,
सर्वात प्रथम सगळ्यांचं मी स्वागत करतो की आमच्या इथं मी 15वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे ग्रॅज्युएशन मध्ये माझं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुढं मी ठरवलं की बाबा काहीतरी व्यवसाय करायचा म्हणलं झालं की आमच्या भागात प्रामुख्य पीक आमचं ऊस हे होतं. ऊस पीक करत असताना सर्व लोक आमच्या इथं कारखान्यालाच ऊस घालत असतात. त्याच्यानंतर मी ठरवलं की कारखान्याला ऊस देण्यापेक्षा आपण काहीतरी ऊसापासून आपले स्वतःचे बायो प्रोडक्ट आपण तयार करू शकतो का. त्याच्यानंतर मी गुळाचा विचार केला. गुळ हे असं एक पदार्थ आहे की त्याच्यापासून आपण सर्व लोकांना लागणारं गरजेचं व आरोग्यासाठी एक चांगलं गोष्ट आहे. त्याच्यानंतर मी बरेच ठिकाणी फिरलो. आपल्या भागातली जवळपास यवत इकडे जेजुरीच्या खालची बरीच गुऱ्हाळे आहेत. त्यांच्यामध्ये फिरत असताना मी हे लक्षात घेतलं की त्या गुऱ्हाळांमध्ये हायजेनिक लेवल नसते किंवा जे ते ऊस बनवतात, गुळ बनवतात त्याच्यामध्ये केमिकल असतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कलर येण्यासाठी ते केमिकल वापरतात, साखर वापरतात. ते न करता आपण या ठिकाणी एक नॅचरल पद्धतीने बनवलेला गुळ आहे हा फक्त आपण ऊसाच्या ओरिजिनल ऊसाची जी रिकव्हरी असते ना त्याच्यापासूनच बनवतो व भेंडी व चुन्याच्या पाण्यापासून हा आपण गुळ बनवतो. हा गुळ बनवत असताना कट करतो. बदलत्या काळानुसार बघतो की आता फास्ट फूडची मागणी खूप वाढलेली आहे. बाहेर लोक चायनीज म्हणा किंवा दुसरं काही म्हणा त्याच्यामध्ये सगळं झालेलं आहे. त्या बदल्यात आपण आपला जो गुळ आहे तर आपण जर रेग्युलर वापरला तर आरोग्यासाठी खूप चांगला आहे. जा गुळ आपण दुकानदारामध्ये किराणा मालाच्या दुकानात घेतो किंवा कुठला घेतो त्याच्यामध्ये शुगर केमिकल वगैरे ऍड असतात, त्याच्यामुळे त्यांची प्राइस कमी असते. त्यामध्ये आपण एवढं ही प्राइस थोडीशी आपली जास्त असल्यामुळे क्वालिटी ह्याच्यात काहीच कॉम्प्रोमाइज नाही. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बनवतो आहे गुळामध्ये. त्याच्यामध्ये हे गुळाची कॅन्डी आहे, गुळ आहे, 1 किलोची डेप, अर्धा किलो, पावशेर असे डेप बनवत आहे. त्याच्यामध्ये आपण काकवी पण बनवत आहे व गुळ पावडर पण बनवतो आपण. आणि हे जे पदार्थ आपण बनवत असताना सगळे केमिकल फ्री व आरोग्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आपण बनवलेलं आहे. तर कुणाला हवं असलेच तर जेजुरीमध्ये आपण नाझरेथ धरणाच्या शेजारी आपलं कंपनी आहे. कुणाला हवे असतील तर अवश्य भेट द्या. मी निलेश चिकणे. या ठिकाणी शेती व्यवसाय आमचा प्रामुख्याने आहे आणि ऊस जास्त चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आमच्या गावामध्ये नाझरी परिसरात पिकतो. त्याच्यामुळं शेती व्यवसायात काही नवीन मुलं कोणी उतरत नाहीत. पण आम्ही या ठिकाणी ऊस पिकवतोय. ते ऊस कारखान्याला जातो, त्याचे काय रेट कारखाना ठरवतो. आमच्याच ऊसाला आपण कुठेतरी रेट व्यवस्थितपणे ठरवला पाहिजे ह्या हिशोबाने आम्ही ह्या शेतात वळालो. त्यामुळे आम्ही या गुळ उद्योगामध्ये उतरलेलो आहे आता सध्या. कशा पद्धतीने तुम्ही आता याचं गुळाचे प्रोडक्ट काढताय? आता सध्या आमच्या शेतातला काय ऊस आहे ते आम्ही चांगल्या नॅचरल पद्धतीने ते तोडून आणला जातो. या ठिकाणी त्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरलं जात नाही, कुठल्याही प्रकारची साखर वापरली जात नाही, कुठल्याही प्रकारचं कलर येण्यासाठी पावडर वापरली जात नाही. आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तोडून आणल्यानंतर वर क्रश होतो. क्रश झाल्यानंतर या ठिकाणी भेंडीच्या झाडापासून 1-2-3 झाडं लागतात रोजची. ते झाडं क्रश करून ते भेंडीचं पाणी व चुन्याचं पाणी एवढंच वापरून त्याची मळी काढली जाते. आणि मळी काढल्यानंतर आपण या ठिकाणी नॅचरल जसा आहे ते रस या वाफेमध्ये घेऊन आपण गुळ तयार करतो. त्याच्यामध्ये पूर्णपणे सेंद्रियच आपण गुळ तयार करतोय. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल वगैरे काय वापरत नाही. खरं तर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आता फूड प्रोसिजरमध्ये अत्यंत मोठी गर्दी झाली. ती गर्दी म्हणजे चायनीजचं अतिक्रमण झाले. इतकंच काय तर आता बर्गर याच्यामध्ये नवीन पिढी अडकून गेलेली, खरं खायचं काय तेच विसरून गेलेली. पण शेतकऱ्यांचा मुलगा म्हटला तर शेतीतलं खरं उत्पादन आपल्याला वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतं. ते म्हणजे आता सगळ्यात उत्तम ऊस. ऊसाचा गोडवा मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये, पण ऊस एक उत्तम दर्जाचं एक असं प्रोडक्ट आहे की ज्याच्यापासून मिळणारा गुळ हा खरंच शरीराला किती महत्वाचा आहे याची प्रचिती येते. अनेक बागायतदार, अनेक शेतकरी, अनेक उद्योजक इथं आहेत, परंतु आपण नेमकं काय करावं,
आणि ह्या शेतीतल्या कामाचा गोडवा निर्माण या गुळाच्या ढेपेने केलेला आहे. मी आज आमच्या संपूर्ण जयाद्री खोऱ्यामध्ये म्हणजे जेजुरीच्या परिसरातील एक शेतकरी कुटुंबातले शिकलेले आणि विचार करणारे शेतीवर एक अभ्यासू व्यक्तिमत्व निलेश चिकणे आणि त्यांच्या परिवारानं एकत्र येऊन आपण काय करावं याच्यावरती एक उत्तम तोडगा काढला आणि ह्या सुंदर देखण्या केमिकल नसलेल्या अगदी ओरिजिनल गुळाची निर्मिती केली. खरं गुळ खाल्ल्यानंतर शरीराला जे लागणारे घटक आहेत ते किती महत्वाचे असतात या ढेपीकडे पाहिल्यानंतर येईल. यामध्ये त्यांनी कॅन्डी गुळाची देखील निर्मिती केली. इतकंच काय की हा परिवार स्वतः या निर्मितीमध्ये उतरलेला आहे. त्याला लागणारे घटक आणि कुठलाही केमिकलचा स्पर्श याला होऊ न देता अगदी सुंदर देखणा ओरिजिनल गुळ महाराष्ट्रातल्या नव्हेच देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत प्रत्येक युक्तीपर्यंत हा पोहोचवलाय. कारण त्याचं शरीर त्याचे घटक त्या माणसाच्या जीवनशैलीला बदलू शकतात. त्याच्या शरीराला उत्तमपणे ते औषधी म्हणून वापरले जाऊ शकतात आणि पूर्णपणे हा गुळ तुम्ही जर वापरला तर तुमच्या शरीरावरती खूप चांगले परिणाम त्याच्यात दिसून येतात. आणि कल्पना आहेच की साखरेचं जे आता वाढतं प्रमाण आहे, साखर नुसती तुमच्या चहात दिसत नाही, ती तुमच्या शरीरात देखील वाढते. ते किती विषारी आहे याचा चहा पिणाऱ्यांना अनुभव आहे. मला वाटतं की शुगरचे अनेक रुग्ण मोठ्या संख्येने महाराष्ट्रात आढळतात, पण गुळाचा चहा प्या नव्हे, या गुळाच्या ढेपीचा प्रत्येक गोष्टीत वापर करा, तुमचं जीवन सुद्धा गोड होईल असा हा विश्वसनीय आमचे जे इथले शेतकरी प्रगतिशील निलेश आणि त्यांचे चिरंजीव ओंकार म्हणजे पितापुत्रांनी एकत्र येऊन हा तरुणाईला एक आदर्श दिलेला आहे. आणि हा सुंदर व्यवसाय वास्तविक पाहता त्यांच्या घरामध्ये शिकलेले, त्यांची मुलगी पण MPSC करते. हा उत्कृष्ट शिक्षण आहे, चांगलं बॅकग्राऊंड आहे, तरी देखील शेतीवरचं प्रेम आणि शेतीतल्या घटकातून लोकांना काय यायचं हे अचूक साधलंय. त्यामुळं हा जो गुळ आहे हा निश्चित तुमच्या जीवनाला गोडवा देईल. मी प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, जेजुरी.